नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या। मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। मान्सूनसाठी MRDA सज्ज, 24 तास नियंत्रण कक्ष, 300 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात। महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच MRDA द्वारे मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला असून 1 जून पासून तो 24 तास कार्यरत राहणार आहे। घरकुल दिले मग आता बांधकामाला रेती देणार कोण? रेती अभावी बांधकामे रखडली, प्रशासनाने लिलाव करणे गरजेचे। सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान, KYC अभावी 4881 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। नैसर्गिक आपत्तीत पिके व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे। मात्र जिल्ह्यातील 4881 शेतकऱ्यांनी अद्याप आपली eKYC पूर्ण केलेली नाही। जिल्हा प्रशासन म्हणते की eKYC करा, मात्र शेतकरी बँकेत गेल्यास आणखी काही दिवस थांबा असा सल्ला दिला जात आहे। त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहे। तालुकानिहाय नुकसान भरपाईपासून वंचित असलेले शेतकरी तुम्ही इथे बघू शकता। खरीपासाठी पीक कर्ज किती मिळणार? सर्वाधिक एकरी 27,000 कापसाला शेतकऱ्याकडून कर्जासाठी अर्ज। खरीप हंगामासाठी तांत्रिक समितीने ठरवले दर। यावर्षीची तसेच मागील वर्षीची पीक कर्जाची आकडेवारी तुम्ही इथे बघू शकता। ज्या शेतकऱ्यांनी मार्चपूर्वी पीक कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे। खरीप हंगाम जवळ आला असल्याने शेतकरी पीक कर्जाचे अर्ज बँकेकडे सादर करत आहे। चंद्रपूर बल्लापुरात लागले स्मार्ट वीज मीटर, ग्राहकांकडून विरोधांची संख्या। स्मार्ट वीज मीटर मोहिमेला सुरुवात, ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा आपोआपच होणार खंडित। स्मार्ट मीटरमुळे वीज महागणार 30 पैशांनी। गुजरात कनेक्शन कृषी विभाग स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पाठलाग करून प्रतिबंधित बीटीचे 154 पाकिटे पकडली। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, विधान परिषद निवडणुकीनंतर जुलैमध्ये होण्याची शक्यता, सल्लागार समिती घेणार निर्णय। शेतकऱ्यांनो, खरीपासाठी बियाणे खते घेताना काय काळजी घ्यावी? फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, प्रशासकीय स्तरावर आवाहन। पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी काढला अखेर कापूस विक्रीला, खर्च वाढला, दर मात्र जैसे थेमुळे बळीराजा निराश। सध्या परिसरातील बरेच शेतकरी मानवत येथील जिनिंगमध्ये कापूस विक्री करत आहेत। मानवत येथे चांगल्या कापसाला 7,300 रुपये तर फरदड कपाशीला 6,400 रुपयांचा भाव मिळत आहे। चालक वाहकांची निराशा होणार दूर, एसटीचा प्रवास सुखाचा, मानसिक संतुलन राखण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न। 41,000 हेक्टरवर होईल सोयाबीनचा पेरा, कृषीचा अंदाज, गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दिले जात आहेत बीज प्रक्रियेचे धडे। स्टॉक तपासणीसह बियाणे खतांचे घेतले जात आहेत नमुने, कृषी पथकांच्या दुकानांना अचानक भेटी। खरीप हंगामासाठी 25,000 मेट्रिक टन खताची आवश्यकता, कळंबमध्ये केवळ 6,000 मेट्रिक टन खत उपलब्ध। खतांचा प्रकार, आवश्यकता व सध्याची उपलब्धता तुम्ही इथे बघू शकता। टपाली मतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीमुळे उशिरापर्यंत चालण्याची शक्यता, अंदाज दुपारी तर निकाल पहाटे येणार। पीक विमा मिळणे तर दूरच, शेतकऱ्यांवर अग्रिम ही परत देण्याची आली वेळ, खासदार आमदारांचा दावा, नव्या परिपत्रकाचा केला निषेध। केंद्रीय कृषी विभागाच्या नव्या परिपत्रकाने शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणे दूरच, मिळालेला अग्रिम ही परत करण्याची वेळ आणली आहे। केवळ कंपन्यांच्या नफेखोरीसाठी हा नवा निर्णय घेण्यात आला असून जर हे परिपत्रक मागे घेतले नाही रस्त्यावर उतरून उत्तर देण्यात येईल असा इशारा शुक्रवारी खासदार आमदार माजी नगराध्यक्षांनी धाराशिव पत्र परिषदेतून दिला। शेतकऱ्यांना वाढीव 20% पीक कर्ज, जिल्हा बँकेचा निर्णय, ठराव मंजूर। येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे। या अनुषंगाने ठराव पारित करण्यात आला आहे। वाढीव 20% पीक कर्जासाठी माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर यांनी पाठपुरावा केला आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। खरीप पेरणीकरता कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासणार नाही असा विश्वास बेटमोगरेकर यांनी व्यक्त केला आहे। कापूस बियाणांची विनापरवानाच विक्री, 52,000चे बियाणे जप्त, कर्नाटकातील कंपनीवर गुन्हा। जूनपासून अंमलबजावणी, एसटीच्या चालक तसेच वाहकात आनंद, चालक वाहकांना गणवेश, शिलाई स्वस्त द्यावी लागेल।